हा बोला आता. कायसाठी बोलावलं? येव प्रियंका. आता म्हटलं जेवण खाणं झाली, आता झोपू म्हटलं. अजून सकाळी लवकर उठायला लागते मग. आता काय म्हणता? अहो म्हटलं प्रियंका, उद्या म्हटलं नागपंचमी आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार बी आहे. मस्त योगाला. हो माहित आहे मला नागपंचमी आहे तर मग काय करू? अहो म्हटलं सकाळून लवकर उठ जावं म्हटलं. रात्री कसं नियोजन करून ठेवलं की सकाळी कामं भरभर होतात. तेजस्विनी लवकर उठ जावं. प्रियंका लवकर उठ जाव. छाया लवकर उठून पूजा पाठ करे. आई मी लवकर उठत असतो. तुमच्या लाडके सुनीले सांगा तुम्ही. नाही म्हटलं छाया ताईच्या भावाला तिसराच पाय काढला म्हणते. लग्नाचा साधं लग्न करतो म्हणते. बँड बाजा बरात काहीच नाही पाहिजे म्हणते. हो बाई छाया चालता बाई फोन. तिसराच पाय काढला मी त्यांना आता. पूर्ण म्हटलं म्हणते. काय बाई आजकालचे लेकरं खरं. तिला म्हटलं जाऊ दे, जसं करीन तसं करीन म्हटलं. चांगला आहे ना मग. कुठे इतकी पाहुणे बोलवा, मग एवढं मोठं ते पसरा मांडा, त्यापेक्षा बरं साधं लग्न. बाप्पा देवराणीजी, असं काहून बरं? हाऊस कधी करावं मग माणसानं लग्नाची? कायची हाऊस आणि कायचं काही. आजकाल लोकांनी किती काही खाऊ घाला, काही नाव नाही आहे. बरं लग्न साधं जायचं. मला डिसिजन आवडला त्यांचं म्हणणं असं आहे की आमची जी पैसे आहे लग्नासाठी जे तुम्ही खर्च करून राहिले त्याची आम्हाला एफडी करून द्या, म्हणजे आमच्या फ्युचरमध्ये आम्हाला ते कामात पडतील, उपयोगात पडतील. खूप छान विचार आहेत त्यांचे. आणि प्रियंका ताई, शिकलेल्या लोकांचे विचार वेगळे जाणार बरं का. मला काय सांगून राहिली तू? शिकलेल्या लोकांचे विचार वेगळे राहत म्हणे. मी पण शिकलेली आहे म्हटलं, समजलं ना. आणि हे पण मला काही इकडून तिकडून टोमॅटो मारू नको म्हटलं. आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं तुला. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तेजस्वी. अरे हो प्रियंका ताई, सेम टू यू. तुम्हाला पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. माझ्या पाठीमागून बोलणाऱ्या लोकांना आणि माझ्या पाठीमागे फुस फुस करणाऱ्या लोकांना आणि माझ्या बद्दल विष घोलणाऱ्या लोकांना पण नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. कोण घोल तुझ्या आयुष्यामध्ये विष बाप्पा? कोण आहे तो? कोणाची एवढी हिम्मत? आहेत हो प्रियंका ताई काही नागिनी असतात त्या, जाऊ द्या, त्यांचं कामच डस नाही. मला स्टमने मारून द्यायला वाटते गौचूत्राची. नमस्कार ताई, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आमच्या मराठी कार्टून हबच्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हो ताई, छान वाटलं मला. तुम्ही छानपैकी मला सपोर्ट करून राहिल्या. ज्वेलरी चॅनलमध्ये मला मेसेज करून राहिल्या आणि छानपैकी आपली ज्वेलरी पण छान बुक करून राहिल्या. मला आवडलं. तुम्हाला माझं कलेक्शन आवडते ना? थँक्यू ताई. मी तुम्हाला सांगते, बिंदासपणे तुम्ही ज्वेलरी बुक करा. आणि ज्या ताईंना विश्वास नाही आहे ना, त्यांनी छोट्या छोट्या वस्तू बुक करून पहा. आणि विश्वास करा ताई, तुमचे पैसे कुठंच जाणार नाही. तुम्हाला भरोशातली ज्वेलरी दिल्या जाईल. हे बघा, यूट्यूबवर आजकाल खूप फसवून राहिले. जास्तीत जास्त पैसे घेऊन साध्या क्वालिटीची ज्वेलरी तुम्हाला ते देऊन राहिले. पण आपल्याकडे तसं होणार नाही. आपल्याकडे आपण जे बोलतो तेच करतो, समजलं ना. म्हणून म्हटलं विश्वास करून पहा प्रियंकावर. आणि मी जो नंबर दिला तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावर मला त्या नंबरवर मला हायचा मेसेज करा, म्हणजे मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. माझ्या बऱ्याचशा बहिणी माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या. आणि हे पहा, ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना खरोखर इंटरेस्ट असेल, ज्यांना खरोखर ज्वेलरी खरेदी करायची असेल, त्यांनीच फक्त ग्रुप जॉईन करा आणि त्यांनीच हायचा मेसेज करा. मग हायचा मेसेज करता ग्रुप जॉईन केल्यावर लेफ्ट होऊन जाता, तसं काही प्रकार करू नका, समजलं ना. ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे त्यांनीच हायचा मेसेज करा. माझा बुकिंग नंबर आहे 8625032395. कालच्या व्हिडिओमध्ये मी स्क्रीनवर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही हाय मेसेज टाका. आणि खरोखर सांगते, खरोखर एक वेळ तरी आपल्याकडून ज्वेलरी घेऊन पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि आपलं व्हॉट्सअप जो ग्रुप आहे तो पण जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्याकडे बरेचसे ऑफर आहेत, तुम्हाला पुढे पुढे समजणारच आहेत. तर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या या बहिणीला सपोर्ट करा. अहो तुम्हाला सांगते, तुम्ही विनाकारण मला इथे पाठवून दिलं. किती या खटल्याची कामं पुरतात. तिथे मस्त सुखात होती मी गारव्याला. दोघांचीच कामं होते. दिवसभर माझा आराम व्हायचा.
इथे तर मला दिवसभर कामं करावं लागतात. छाया ते लग्नासाठी चालल्या गेल्या आणि आईंच्यानी कामं होत नाही आणि प्रियंका ताई एक पण काम करत नाही. मी तिथेच छान होती की नाही, मी कारण ते मला इथे पाठवून दिलं. आता हे बघा, आता मी तुमच्यासोबत येणार बरं का, मी थांबत नाही आता इथे. डिलिव्हरी पर्यंत ते मला प्रियंका ताई मारूनच टाकीन. अगं तेजस्विनी, हे बघ तिथं आपण दोघं जण राहतो, तुझी आई पण लांब राहते. कमी जास्त झालं तर मी ऑफिसमध्ये असतो, म्हणून म्हटलं तू आईजवळ राहिली, सर्वांसोबत राहिली तर चांगलं राहते. अहो काय होणार आहे, मला काही होत नाही. 9 महिन्यापर्यंत काही होत नाही. 9 महिनेच होणार जे होणार ते, मुलगा किंवा मुलगी, समजले ना. आणि इथे राहून मला खूप माझं काम जीवावर येते, खूप मला काम सांगतात. हो, खूप काम सांगतात. काही नाही, मी तुमच्यासोबत येते म्हणजे येते, मी इथे राहत नाही म्हणजे राहत नाही. मला खूपच काम सांगतात. मला अजिबात रेस्ट करू देत नाहीत मला. आणि तिथे आहेत ना आपल्या घर मालकीन ताई, किती छान स्वभाव आहे त्यांचा, मनमिळावू आहेत त्या, मला सपोर्ट करतात त्या. मला मोठ्या बहिणीसारखं समजून सांगतात त्या. इथे प्रियंका ताई काही खरी नाही आहे. ठीक आहे, मग मला आईसोबत बोलावं लागेल तुला न्यायसाठी. आईचं नाहीच म्हणणार, आईचं पण तिथंच ठेव तिला. आई आई काय करता हो? आईला निर्णय सांगून द्या की माझी बायको आहे, मी घेऊन जातो. तू काय बोलतो तेजस्विनी? आई समोर मी कसा बोलू? अहो लग्न केलं माझ्यासोबत, बायको आहे मी तुमची. आईसमोर बोलायला काय हरकत आहे? कसा बोलू म्हणते? काही नाही, मी येणार म्हणजे येणार. बरं बाई, उद्या बघ, नागपंचमी उद्या आनंदाने साजरी कर. हो हो. काय म्हणते नवऱ्याची कान करून द्यावी म्हणते, मी तिथे येतो म्हणते तुझ्यासोबत. वा ना तेजस्विनी वा. काम जीवर आलं की चालली नवऱ्यासोबत, काम जीवर आलं की चालली नवऱ्यासोबत. आम्ही काही मोलकरी नाही का, 12 का काम करायला. काय तर माझं नाव सांगून राहिली, काय तर म्हणते प्रियंका ताई मला मारून टाकतील म्हणते. मी काय लोकांना मारणारी बाई आहे का? किती अगं आहे तेजस्विनी, नागिनपेक्षा जोरडी नागिन आहे. अगं वानाची. आणि किशोर भाऊ काय तिच्या म्हटलंच ऐकणार आहे शेवटी. बैल आहे ना, बैल, बायकोचा बैल, नुसतं बायकोच्या म्हटलं ऐकत राहते. सकाळी उठतच नाही लवकर, आपच करत बसते कामं. मी उठली म्हणजे माझ्याच पिदाळा पाडीन ती. काम जीवार येते, कामाला धाकाला नवऱ्या संग पैती. हुशार काय बसल्या मांडी घालून तिथं. इन नागोबा फुसफुस करत घेऊन चावा. मायाने घेत चावा किंवा काय येईन. चांगली शांत पूजा कर. येव तेजस्विनी, इरे काय आहे मस्त चांगलं दही दूध पाणी, चांगलं मस्त तिथं वरडाले घाल. लाया फुटाण्याचा चांगला नैवेद्य दाखव. साजरी पूजा कर. नागोबा आपला शेतकरीचा मित्र आहे, आपला पाठीराखा आहे, आपला रक्षक आहे म्हटलं. मग साजरी पूजा कर. हो आई, हो तिले सांगा साजरी पूजा कर. मोठी चालली मोठी ती, तिले काही एवढं हे नाही. मला नाही म्हणत कधी असे चांगली पूजा कर का काय, काहीच नाही. तुला काय बोला माय, तुला बोला सुत्तरी आहे काय? काही बोलत राहते. बस खाली कर पूजा. ओ आई, यांना खरंच काही डोकंच नाही आहे, कुठे काय बोला समजतच नाही. नागदेवता पाहून घेच रे बापा, कसे करतात मला नसतं सगळेजण. तू जायस माझ्या पाठीरा का. वारुडाला जाऊया नागोबाला पूजूया, वारुडाला जाऊया नागोबाला पूजूया. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. प्रियंका ताई मग म्हणा गाणे, पहिले मला पूजा करू दे. कर ना बाप्पा, ती कोणा हात धरली कर. प्रियंका ताई तुमचा एवढा सुंदर आवाज ऐकू येईन ना नागोबा बाहेर फुस फुस करत गिन्ना चावा. काय लिहिन गाणं म्हटलं का येते का बाहेर तो? अहो नाही तर काय, तुमचा एवढा गोड आवाज आहे तर त्याला वाटेन चला आपली बहीण आली येईन म्हटलं बाहेर मग तुम्हाला भेटायला. अलग करू द्या मला पूजा. कर तुझ्या जातीचं आहे ते बरोबर करशील तू पूजा. सापाच्या जातीची फन मारून जाते.